तर सावित्रीबाईंना मायला शेण मारण्यात आलं तर हो मारण्यात आलं. ज्योतिबा फुलेंचा सुपारी देऊन खून करण्याचा प्रयत्न झाला तो झाला. तर त्यांनी लिहिलेलं आहे की खूप संशोधनानंतर सगळे ऐतिहासिक दाखले तपासून आम्ही हा चित्रपट तयार केलेला आहे. आणि मी आधीपासून सांगतो, मी अनंत महादेवन यांच्याशी बोललेल्या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक, सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर केलेला नाही. सत्य कथन, सत्य घटनांवरती आधारित हा चित्रपट आहे. तर सावित्रीबाईंना मायला शेण मारण्यात आलं तर हो मारण्यात आलं. ज्योतिबा फुलेंचा सुपारी देऊन खून करण्याचा प्रयत्न झाला तो झाला. मनुवादाविरुद्ध त्यांनी पहिल्यांदा पाऊल टाकलं. शूद्रांसाठी अधिकार मिळाले पाहिजे त्याची पहिली लढाई त्यांनी सुरू केली. त्याचबरोबर दलितांवर झालेले हल्ले, त्यावेळच्या अतिशूद्रांवरती झालेले हल्ले, अस्पृश्यांवरती झालेले हल्ले, यासाठी ब्रिटिशांच्या दरबारात जाऊन त्यांनी लढाई लढली. हे सत्य आहे. आणि हे सत्य जेव्हा दाखवलं जातं तेव्हा समाजामध्ये प्रबोधन होतं. नवीन पिढीला हे सगळं कळतं. आणि मला वाटतं हा पिक्चर प्रत्येक बहुजनाने बघावा. प्रत्येक बहुजनाने पुरोगमित्व काय असतं, फुले शाहू आंबेडकर विचार काय आहेत याचं प्रत्यक्षपणाने दर्शन म्हणजे हा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रत्येकाने, ज्यांना फुले शाहू आंबेडकर समजून घ्यायचा आहे, त्यांनी प्रत्येकाने हा पिक्चर बघावा. ऑस्करसाठी नॉमिनेशन करावं, ऑस्करसाठी नॉमिनेशन करावं अशा पद्धतीची एक शिफारस करण्यात आली. नेमकं काय म्हणणं असं आहे की फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे ऑस्करला जी काय नॉमिनेशन्स जातात, मला वाटतं जात व्यवस्थेचं एवढं स्पष्ट चित्र आजपर्यंत कुठे दाखवलेलं नाही. आणि इतकं व्यवस्थितपणाने ते, आणि त्याच्यात कुठेही सिनेमॅटिक लिबर्टी नाही. परत एकदा सांगतो, जे सत्य आहे तेच दाखवलंय. त्याच्यामुळे भारतीय समाज, बदललेला समाज आणि त्या काळची परिस्थिती, 1848, 1853, 1876 त्या आणि भारताच्या परिस्थितीचं पहिलं पुस्तक हे ज्योतिबांनी लिहिलं, गुलामगिरी. गुलामगिरीमध्ये आहे काय, ते इथल्या जातव्यवस्थेचं सत्य आहे. आणि त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो की आज कार्ल मार्क्स यांचा वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी आम्ही हा चित्रपट बघतो. कार्ल मार्क्स आणि ज्योतिबा फुलेंचं जर तुलना करायची झाली तर कार्ल मार्क्स यांनी यू हॅव नथिंग टू लूज बट युअर चेन्स म्हणजे कामगारांच्या बाबतीत लिहिलं. पण या देशातली सत्य परिस्थिती आणि जातव्यवस्था, ज्याला माणूस म्हणून माणसाला माणूस म्हणून जगता येत नव्हतं, त्याच्यावर जर पहिल्यांदा आसूड जर कोणी उडलं असेल तर ते ज्योतिबा फुलेंनीच ओढलं. आणि त्यामुळे शूद्रांना न्याय मिळाला असेल तर तो ज्योतिबांनी मिळवून दिला. आणि म्हणूनच संविधान या देशाला अर्पण करताना समोर जर कोणाला ठेवलं असेल तर ते फुलेंना ठेवलं. हाच फुलेंचा मोठेपणा आहे. महात्मा फुलेंचा मोठेपणा कशात आहे तर डॉक्टर आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेबांनी आपलं संविधान हे फुलेंना अर्पण केलं. चित्रपटाच्या सीनला विरोध होत असताना चित्रपट रिलीज झाला. आता चित्रपट ऑस्कर नॉमिनेशनला जावा अशी तुमची मागणी आहे. तिथं देखील अनेक लोकांचा कोणी विरोध काय, असं आहे की चांगल्या गोष्टींना विरोध होतोच. ज्यांनी या चित्रपटाला विरोध केलाय त्यांना माझं आमंत्रण आहे, आम्ही तिकीट काढतो, या चित्रपट बघूया. आणि तुम्हाला राग येईल की ज्या पद्धतीने शिक्षणापासून स्त्रियांना वंचित ठेवण्यात होतं, ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाला वंचित ठेवण्यात येत होतं, ज्या पद्धतीने क्षुद्रांना वंचित ठेवण्यात येत होतं, त्याच्या सगळ्यांविरुद्ध आवाज उठवला ना. आणि त्यांनी आपल्या चित्रपटात म्हटलंय, आपल्या त्या चित्रपटात म्हटलं की माझा ब्राह्मणांना विरोध नाहीये पण कुप्रथेला विरोध आहे आणि तो असलाच पाहिजे. आणि म्हणून आम्ही उघडपणाने सांगतो की ब्राह्मणांना कोणाचाही विरोध नाहीये, विरोध आहे तो ब्राह्मण्यवादाला. आणि आजही तो विरोध असलाच पाहिजे, कारण का त्यांनीच जात व्यवस्था आणून जाती प्रथेचं जे काही कुंभांड मांडलं त्याच्यामुळे तर या देशाचा सत्यानाश. टॅक्स फ्री करण्याचा मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेला आहे.
आणि आमच्याशी आमचं सगळ्यांचं समर्थनच आहे त्याला. टॅक्स फ्री केलाच पाहिजे. हा पिक्चर बघावा, माझं तर आमंत्रण आहे सगळ्यांना की हा पिक्चर बघावा, हा टॅक्स फ्री करा. म्हणजेच या देशातली बदललेली परिस्थिती कोणामुळे बदलली हे सत्य समोर येईल. सर, ये फिल्म विवाद में थी, कंट्रोवर्सी हुई, रिलीज को लेके भी देरी हुई. आपने खुद फिल्म देखी, हुआ कहना था कि ये फिल्म कास्टिज्म प्रमोट कर रही है. देखो ऐसा है, कोई सत्य प्रमोट करना है, कोई कास्टिज्म नहीं होता है. अगर एक विशिष्ट समाज के कुछ लोगों ने सावित्री बाई को गोबर मारा तो मारा, उसमें झूठ बात तो नहीं है. चित्रपट के शुरू में ही जो डिस्क्लेमर आता है, जो उनकी प्रतिज्ञा जो लिखा आता है, उसमें उन्होंने कहा है कि संशोधन और ऐतिहासिक दाखले का अभ्यास करके हमने ये चित्रपट का निर्माण किया है, उसमें झूठ कुछ भी नहीं है. और हमको भी मालूम है, हमने ये पढ़ा है, हमने ये देखा है. अछूतों के लिए पहली लड़ाई अगर ब्रिटिशों के दरबार में जाके किसी ने लड़े तो महात्मा ज्योतिबा फुले थे. भिड़े साहब ने उनको वाड़ा दिया पढ़ाने के लिए, पर बम्बों ने जाके वो भिड़ों को ही धमकाया तो बंद हो गया. तो पहली बार अपना घर किसने खोल के दिया? उस आदमी का नाम था उस्मान भाई. अपनी बहन फातिमा को सावित्री के साथ किसने दिया? उस्मान भाई ने दिया. और स्कूल किसने चलाई? सावित्री और फातिमा ने मिलकर. ये सच्चाई आज के जमाने में लोगों तक जाने की जरूरत है. जब समाज फिर से उस पुराने दौर में जा रहा है तो ये सच्चाई भी सामने लानी पड़ेगी. ये समाज को बदलने का सबसे बड़ा काम अगर किसी ने किया तो महात्मा ज्योतिबा फुले और सावित्री बाई फुले ने किया. और उनको सबसे बड़ी सहायता किसने दी? तो उस्मान भाई और फातिमा ने. और हम भिड़े साहब को भी भूल नहीं सकते कि पहली बार अगर शिक्षा के लिए अपने घर किसने खोले तो भिड़े ने खोले. लेकिन भिड़े जी को धमकाया गया ब्राह्मणों द्वारा कि तुम्हारा घर ही जला डालेंगे. तो खुद सावित्री बाई और ज्योतिबा फुले ने निर्णय लिया कि आपके घर में हम ये खोल के आपको बर्बाद नहीं करेंगे. तो ये सत्य क्यों नहीं हम बताएंगे? लहूजी साल्वे, ये बहुत कम लोगों के इतिहास मालूम है कि लहूजी साल्वे बड़े पहलवान थे और उनको डरते थे लोग. जब लोगों ने इनके ऊपर दबाव लाया कि हम दलितों के ऊपर, पिछड़ों के ऊपर दबाव लाया कि लड़कियों को स्कूल में मत भेजो, तब अपने बच्चे लेके, अपने पहलवान लेके लहूजी साल्वे खड़े रहे कि बच्चियों को निकालो और स्कूल भेजो. तो ये क्रांति की जो जोत जलाई गई थी वो लोगों तक जाने दो. उसमें क्या क्या उसमें सच्चाई को छुपाने में क्या क्या आनंद है? सच्चाई देखने दो लोगों को. मधल्या काळात महायुति सरकार में अभी भी दलित पिछड़े वर्गों को जो निधि दिया जाता है उसका आवंटन लाडली बहनों के लिए किया जा रहा है. देखो ऐसा है कि मैं जहां से जब से जानता हूं महाराष्ट्र सरकार किसकी भी हो, लेकिन कैंची चलाने का काम तो पिछड़ों का ही होता है. पिछड़ों का ही निधि काटा जाता है. ये सच्चाई है, ये सच्चाई है. और मैं सालों से देखते आ रहा हूं, सालों से चिल्ला रहा हूं कि पिछड़ों का ही निधि काटने का काम क्यों करते हो? काटने का है तो इरिगेशन का काटो, काटने का है तो पीडब्ल्यूडी का काटो, काटने का है तो एमएसआरडीसी का काटो. जहां से तुमको कमीशन मिलता है उसके निधि काटो ना भाई. हमारे पिछड़े समाज के बहनों के लिए, विद्यार्थियों के लिए, पीएचडी करने के लिए, शिक्षा के लिए जो प्रयोजन किया जाता है, जो रकम रखी जाती है, उसको ही कोई कैंची लगाते हो भाई. यही बात है. ये इस पिक्चर में यही बात है. सीधे तौर पे अजित पवार के ऊपर आप तो अजीत पवार नहीं, ये मानसिकता है. ये अजीत पवार नहीं है, ये मानसिकता है कि दबाना है तो कुछ लोगों को दबाओ. और यही मानसिकता को खत्म करने के लिए फुले ने जो लड़ाई शुरू की थी वो आज भी हमको लड़नी पड़ रही है और लड़नी पड़ेगी.